व्यक्तीला पप्पू म्हणत होते तोच पप्पू आता मोदीच्या बराबरीला आलाय. कारण काल महिला विधेयक जे पास करणार होते ते त्या पास करणाऱ्याला बरोबर तो अडवलाय. कारण जो 543 खासदार आहेत, ते 543च्या खासदार सोडून महिलांना त्याच्या वेगळं 33% आरक्षण, म्हणजे खासदारांची संख्या नक्कीच वाढली असती. आरक्षण द्यायचंच असेल तर 2023 मध्ये पास झालेल्या महिला आरक्षणावर त्याच्यावर तुम्ही काम करा. जर नवीन विधेयक करून त्याच्यामध्ये काही बदल घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या लहान लहान राज्याला होणारा तो त्रास भोगावा लागेल. आणि त्याच्यामुळे हा राहुल गांधी काल लढलाय आणि जिंकलाय. खरं सांगायचं तर 2011च्या जो जनगणनेनुसार तो जनगणना खूप दिवस झालाय, तर आता नवीन जनगणना घेऊन आता त्या नवीन कायद्याचा अंमलबजावणी करून त्यानुसार 33% महिलांना आरक्षण दिली पाहिजे असं राहुल गांधीचं म्हणणं आहे. पण यांना काय चाललंय, 2011च्या अनुसारच घ्यायचं आणि तेही 543 जे खासदार आहेत त्यांची जागा न देता, त्यांच्यामधली जागा न देता त्यांनी वेगळा त्यांना 33% जागा द्यायचा. म्हणजेच नक्की भविष्यात खासदार वाढले असते आणि लहान लहान राज्याला ही इम्पॅक्ट झाली असती. त्याच्यामुळे राहुल गांधींनी त्या विषयाला अवॉइड केला. जे नेते जे मीडियापुढे बोलतायत की काँग्रेसने महिला आरक्षणला कुठलीही सपोर्ट केली नाही, खरं तर ते चुकीचं आहे. हे स्वतःच्या हितासाठी, बीजेपीच्या हितासाठी जे लोक करत होते ते स्वतःच्या हितासाठी त्यांनी करत होते. ते जनतेच्या हितासाठी कुठलीही गोष्ट करत नव्हते. त्याच्यामुळं ते जे बोलतायत ते नक्कीच खोटं आहे आणि ते खोटं बोलतायत, स्वतःच्या हितासाठी बोलतायत असं माझं म्हणणं आहे. जर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्याकडनं काय चुकीचं बोललो असेल तर नक्की मला माफ करा. आणि काय चुकीचं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करा.